हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पौष्टिक असा नाश्ता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी काळ्या चण्यांचा डोसा बनवणार आहे। चला तर मग कसा बनवायचा ते बघूया। सगळ्यात आधी चणे स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत घालावे। चणे भिजल्यानंतर आता आपण डोश्याचं सारण तयार करूया। त्यानंतर एक छोटा तुकडा अद्रक, चवीनुसार हिरव्या मिरच्या आणि भिजवलेले चणे व अर्धी वाटी दही हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे। ते बारीक करताना जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी टाकावे आणि नंतर त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकावा। रवा तुम्ही चण्यांसोबत मिक्सरमध्ये बारीक पण करू शकता किंवा तयार केलेल्या सारणात पण मिक्स करू शकता। आता हे सर्व सारण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते चांगले मिक्स करून 15 ते 20 मिनिट झाकून ठेवावे। म्हणजे आपण जो रवा टाकला आहे तो चांगला फुलून येतो। त्यानंतर डोसा करायच्या वेळेस जर सारण घट्ट वाटत असेल तर पाणी टाकून ते पातळ करून घ्यावे। आता एका छोट्या प्लेटमध्ये थोडे पाणी घेऊन त्यामध्ये थोडे मीठ व थोडे तेल टाकून ते मिक्स करून त्यामध्ये एक देठाचा कांदा ठेवावा। या पाण्यामुळे डोसा तव्याला चिटकत नाही। आता गॅसवर तवा ठेवून तो गरम झाला की त्याला तयार केलेले पाणी कांद्याच्या साहाय्याने लावून त्यावर चमच्याने डोसा टाकून ते थोडे तेल टाकून तो लालसर शेकून घ्यावा। अशा प्रकारे सगळे डोसे करून घ्यावे आणि तुम्ही हे डोसे शेंगदाण्याची चटणी किंवा सॉससोबत पण खाऊ शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।